झटपट असे होणारे मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। 2 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 ग्लास आपण पाणी ॲड करून घेऊ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची। मिठाची बॅग मी इथे घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण बॅटर एवढं ओतून घेणार आहोत, जास्त फुल करायचं नाही। कात्रीने अगदी हलकसं होल पाडून घ्यायचं। वरच्या साईडने याला रबर लावून घेतलं आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित बुंदी पाडून घ्यायची। 7 मिनिटं व्यवस्थित तळून घ्यायची आणि बाजूला काढून घ्यायची। अशाच पद्धतीने बाकीची सर्व बुंदी तळून घेऊ। 2 वाटी साखर घेतलेली, 1 वाटी पाणी। आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा। याच्यात थोडासा आपण फूड कलरही ॲड केलेला आहे। पाक आपल्याला हलका एकतारी बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने तयार झाला पाहिजे। आता याच्यामध्ये तळून घेतलेली बुंदी ॲड करायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम लोच ठेवलेले आहे। इलायची पूड आणि 3 चमचे आपण साजूक तूप वापरणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। घट्टसर मिश्रण झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची, झाकण ठेवून याला 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। नंतर याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। मस्तपैकी तयार